त्या पोरीला काय त्रास होतोय माहेर सोडण्याचा. अगदी मला तो त्रास होतोय. महाराज सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतो निपाहे. दादा 11 वाजलेत. पहिल्या चरणाचा हो सोडता सोडता 11 वाजी घ्या. आता काय करू, तुम्हाला टाइम सरी घ्या. काय करा ना पटकन सांगा. मोडू का दांगडू? हा काय करू? बारका पोरी तुम्ही शांत बसा रे. शान लागले बोल द्या रे. तुमले हाती पाहिजे किडा पाडांचा सवय पड जाईल. बोलणारा शेत ना मोठला जाऊ लगून मोठला आहे तो दाखलाच नाही. आगाऊपणा नाही करू. काय करायचं मागचे काका? चालू देऊ? नाही चालू द्यायचं काय नाही. पण विषय असा आहे माझी पण तब्येत बरी नाही. रोजचे कंटिन्यू कार्यक्रम असतात. मला वाटलं की बा 9 ते 11 कीर्तन रास 11 वाजी घ्या शेवटवर टाकू बा. नाही अजून चालू देऊ. असं चालूच देऊ नाही का? तू आजारी पडका मरी जाय आमले का तुला सुतक नाडा. म्हणजे लोकेशनी मानसिकता अशी आहे. तुम्ही दाढी काशील घे ना मग बिडीची टाळली होती भाऊ. नाही चांगले खरं तर ऐकणारे श्रोत्यांवर कीर्तनकार असतो नाही का. ऐकणारे जर असतील ना बाबा तर सांगणाऱ्यालाही मजा वाटते आनंद वाटतो नाही का. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना. हां ऐकणारा चांगला पाहिजे. आणि इथला भारी लोक आहेत ना. मी आज नुसतं चिंतन मान राहिनो विनोद करीच नाही राहिनो तरी सुद्धा एक बी उठी राहणार नाही. असा लोके पाहिजे. म्हणजे नुसतं हासान करता येतच बाकी ना पटणं ते बसा ना भाई आज काय ना हासाडा ना चला बुगर. कीर्तन आहे हासाडांसाठी रासच नाही. कीर्तन विनोदाचं माध्यम नाही आहे. पण मी जरा विनोदाची झालर लावून सांगण्याचा प्रयत्न करतो. इथलांसाठी बदलाय टाकेले मी लॉकडाऊन नंतर स्वतःले. रडावणार ते घरना बाजूमा बी राहणार आपण हासाणार बनवत बो म्हणता. बरोबर आहे ना. हां म्हणेशी थोडं विनोद करस मी. पण कीर्तन विनोदासाठी कीर्तन नसते. तुमना चेहरा बडं सांग ना मला आपण सांगायला पाहिजे हो महाराजनी. ऐकणारा लोकेश येत असो आणि सहज बोल राहिनो तरी बी हाशी दे राहणार लोके सहज. तुमना चेहरामुळे मला कीर्तन करायला सुची बरं. सहज बोलणं तरी हाशी देतस आणि माणूस नाही हसत खेळत राहायला पाहिजे. बाकी ना हसाल बी कंटाळा करतस आपण हसाडो का त्या. तू मोक्या हस रे उपडी जाशी रे टेकीच नाही. हसा मग काय बिलीस का तुमनं मोक्या हसो काय फरक पड ना. कारण मला लहानपणापासून सांगितलं गेलंय बेटा रवी हसतो त्याला रोग नसतो हसत जाय रे. मी हसत राहस काय. मी जर झोपेल राहिनो ना अचानक कोणी गाडी ड्रायव्हरला जर सांगा ना आमना बाऊले गाडी उभी करवो महाराजांनी गाडी ना आमले फोटो काढणार. मला झोप मा उडारतो महाराज फोटो काढणार ना बाबा फोटो काढणार मी झोप मा सुद्धा. कारण या ना माहिती काय शिकासारखं रास. जीवन जगत असताना नुसतं जगू नका. आपल्या कृतीमधनं सुद्धा शिकायला भेटतं. जर फोटो मा थोडी स्माईल दिली तरी सुद्धा फोटो इथला भारी आहे. आपण कायम हसत राहणं ते जीवन कितलं भारी राहील. बरोबर आहे की नाही. हसत खेळत राहावं माणूसने. बाकी ना हसाल बी कटाया करतं. हसाडा ते हसाल पाहिजे. तुमना चेहरा देखील मन विचित लाग राही ना. नाही तर काही ठिकाणी आम्ही हसाडो ते हसतात नाही रडाव ते रडतात नाही. मग मला असं वाटत बापरे मी का उलगेल वावर मा सरा कराल बटी गौरे बट वावर फिरीन मोठभर शेंगा अरे उलगेल वावर मा होतो रे काका. असा लोके पाहिजे दिल खुलास मन मोकळा. बरोबर आहे का नाही. हसत राहू. आणि मला पक्की गॅरंटी आपला कीर्तन माझं दिलखोली ना हशिलेस ना म्हणजे हास्यात इथला हसाडच मी. पण मन मोकळा असायला पाहिजे. मनमात द्वेष न ठेवता. मनमात द्वेष न ठेवता जरा असणार ना आपली पक्की गॅरंटी 6 महिना अटॅक येऊ आणि तुमले 6 महिना अटॅक येऊ आणि म्हातारा बाबासले सांग रानू 6 महिना तुम्ही मरणार नाहीत. बाकी ना बाबाच ना मनमा प्रश्न होई मग 6 महिन्यानंतर काय करा ना महाराज. मग 50 दी टाकाना चालू ठेवा नाही मरणं नाही म्हणल्यावर. कितला भारी आनंद जे हो खरंच चित लागस म्हणा असा लोक राहणार का. कितलं भारी वातावरण आहे. म्हणजे तरुण भाऊ जिथला तिथला टोपीवाला बाबा विषयतच. टोपीवाला बाबा ते मन कीर्तन मा कमी दिखतस तरुणच जास्त राहतस पण आडे निमी निम शेतस. टोपीवाला बाबा बी भरपूर शेतस. म्हणजे अख्खं गाव चांगलं दिखी राही ना तुम्हाला. कीर्तनले जर म्हातारा ई बटनात समजेल गाव चांगलं आहे असं. नाही ते बाकी ना गावेस मा आता बऱ्या घ्या त्या काय थैल्या नाही ते म्हातारा खाटकिनदार मा बोगन इलेशने उभा होता. म्हणता काय हो बाबा थोडं पिवे पाणी करता येईल म्हणे तुम्ही बानर सुरूत ना 80 वरीच ना तर लहान खाटकिनदार मा उभा आहे. खाटकीन दरवाजा उघडा क्या हो बाबा क्या काम था. काय नाही बाबा पावसेर भर लागा है. तो खाटकी म्हणे आज कटने वाला नाही का बर म्हणे आज तुम्हाला लोकेशनी एकादशी शे म्हणतं फाशीलीन मर जाय रे. तू हिंदू आहे तरी तुला माहित नाही आज एकादशी मुसलमान तू सांग राय ना हिंदूजले. कितली लाजीरवाणी गोष्ट आहे. हा माळा घालल्याला पाहिजे. काय गावेस मग चांगला म्हातारा येतच नाही ते बऱ्याच गावेस ना म्हातारा वय घे तरी सुद्धा टायावर उन्हात नाही. हां आमना दोंडाचा मा बेक म्हातारा होतं
दोंडायचा ना चिलगावायचाच मागाई. दुसरा गावनं एक म्हातारा होतं भाऊ. हा व्हिडिओ व्हायरल होत जातं. दोंडायचा ना म्हातारा घरीन दांगडो करतं. तो अख्खा दोंडायचा आणि इकनी लाईर महाराज म्हणे. मग दोंडायचा ना नाही होता तथा नव्हता तरी मन बी कोण राहत नाही तथा ना. मग कोण भरेल घर मग दाती घालले महिनाभर मा का ना पिरेंची लग्न पडत मुक्कामले तटे. इथला वायबार म्हातारा 80 वरीस ना म्हातारा मागली गेली मला लगीन चालू होतं. लगीन बिगीन लायली ना जेवण करली ना कामधंदा होता आणि घर ठायकी खुर्ची वळली आणि खुर्चीवर बसली ना मंडप नाही कोपराले बशी बशी देखील आणता लग्न आटपी गे. मग लगीन शेवटली विधी रास त्या नवरदेव नवरी गुन्ह्यात टाकतस. तुम्हाकडे बी टाकतस का ते शेकाती पद्धत. बरं रे बा नाही बाबा मी एवढ्यासाठी विचारलेस मी दोंडायचा ते इथलं लांब ते येले बा. 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतात नाही का. 12 कोस गेल्याच्या नंतर भाषा पद्धत प्रथा चेंज होतीस. आता मी दोंडायचा तर येले म्हणेस नाही विचार राहील तुम्हाकडे वेगळं पद्धत आहे का काय बा असं काही नाही तसं नाही. पद्धत वेगळी रास म्हणे विचार राहील कारण आमनाकडे अशी पद्धती माणसं मरेलवर शिलगावतो तुम्हाकडे असं आहे का. म्हणजे जवळजवळ सारखंच आहे बा. ते नवरदेव नवरी गोण्या टाकरा तो म्हातारा देख 80 वरीस ना म्हातारा कोणती वय मा काय करू हाय बी समजायला पाहिजे की नाही. 80 वरीस ना म्हातारा नवरदेव नवरी गोण्या टाकरा ते तर घेऊ ना घरू ना म्हातारीन म्हणे ए मला तांब्याभर दे म्हणे. म्हातारीन लोटाभर दे ना यान गुच्चूक पाणी पिवायला पाहिजे ना. यान तोंडमा दात नेव म्हातारीवर गुन्ह्या टाके 80 वरीस ना दल्ला. म्हातारीने बी 65 वरीस मा अंदाज सापडायला गेलो होता अजून बी सुधारणा नाही म्हणे. आहो म्हातारीने तोच लोटा वडी उजीस कायली ना डोकावर वडी फेका. म्हातारानं घे बा डोकं फुटी. म्हाताराला 7 पोरे होतात 7 पोरीने फोन कर दिना मामाजी मन बापनं डोकं फुटी घे देखाली या 7 वेळी संध्याकाळपर्यंत कपडा लिहिणे हजार 7 वेळी बैठक हॉलमा बसलो 6 गरीबडा होता 7वा बोलका होता म्हणे का वेळी डोकं कसं काय फुटणं म्हणे जाऊ द्या हो. म्हैसनी गोमाल दिना का म्हणे नाही हो. मग वावर मा बरा विराल घेतात का म्हणे नाही हो. मग बांधवर त्याने पाय सटकी घ्या का म्हणे नाही हो. नातू खीर आणता म्हणे बाबा मी सांगू का मन बाबा डोकं कसं काय फुटणं. आहो बाबा म्हणे तू ठाय का वटाय गावना बाबा म्हणे सांग रे भाऊ बाबा डोकं कसं काय फुटणं म्हणे. काय नाही म्हणे बाबा मागली गेली मला लगीन चालू होतं म्हणे नवरदेव नवरी गुन्ह्या टाकरा तो म्हातारा घेऊन म्हणा आजी पाणी लोटा बरी मागा म्हणे. मन आजीन तांब्याभर दिले गुच्चूप पाणी पिवायला पाहिजे ना. यान तोंडमा जात नाही म्हातारीवर गुन्ह्या टाकी राहता म्हणे मन आजीने तो बरेल तांब्या येईस काय डोकावर वडी पेकेल म्हणे डोकं फुट जायचे. व्याई लयल कपडा घर लई घेत ना ते का चांगला काम मा डोकं फुटेल होतं का. बराच म्हाताराले सुधरत नाही कोणती वय मा काय करू. तुम्हाकडे म्हातारा बी चांगला दिकी राहणार बुवा कीर्तन लिही बसेल शेत नुसता म्हातारा चांगला आहे असं म्हणाल चालाव नाही. तरुण भाऊ सुद्धा चांगला आहे बटान बटा कीर्तनले बसेलेत भले चप्पल घाली का बसेत ना पण बसेलेच बुवा. नाही ते काय काय गावेस ना तरुण कीर्तन मा येतच नाही. हर मन सांगेलवर ध्यान नाही का तुम्हाला चप्पल काढल्या म्हणता असं आपण मंदिरावर बसलेत तुम्ही काढल्या भाऊन चप्पल काढल्या रे दादा काढल्या चप्पल काढल्या रे भाऊ तुम्हाला पाय पडत तुम्ही दाढी धरस रे हो चिडा असून चप्पल काढल्या रे कीर्तन शे रे हो भाऊ तुम्ही काय मन हा येले नाही येलेत राठे कीर्तन मा चप्पल नाही घालू भाऊ. कीर्तन काय इथलं सोपं आहे का. कीर्तनाची मर्यादा आहे महाराज. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही आपल्या धर्माची संस्कृती आहे दादा. कीर्तनात यायला पाहिजे आणि नियमातच बसलं पाहिजे पण बसेलेत बा चांगले. आज ते 14 वर्ष समजा लाग जाई धीरे धीरे. नाही ते काय गावेस ना पोरे कीर्तनले येतच नाही. उलट ते असं धोतरवाला ते का असले असं वाटत बाबा टाइमपास ना साधन भेटी घे बा. मी पहिली गाडी नव्हती ना बसनं प्रवास करायचो. कार्यक्रमले जाय रे तू स्टँड लिहू भाऊ तू मन म्हणा वन वाचेल ना माईक एक भाऊ मंजूळ येऊ ना म्हणे भाऊ तू काय करस म्हणे म्हणतं भाऊ मी करम फुले इकस कार तुला मन तोंडे की वाटत नाही मी काय करत असेल. हे भाऊ म्हणे विचारण काय रागिरा ना कर सांग ना तू काय करस म्हणतं भाऊ मी भांडासो नावे टाकत जाण नाही इकस म्हणतो मी सर्व माहीत राहस पण मुद्दा मी इज्जतले तर काय पुरे. तू म्हणे हे भाऊ खरं सांग ना तू काय करस म्हणता दादा मी भागवत कथा करस रामायण करस मी आहे ना कीर्तन कारशे म्हणे तुम्ही कथा कारशेत म्हणता अहो भाऊ कदम तुम्ही कथा कारशेत का म्हणे म्हणता भाऊ तुम्ही कथा करतस का म्हणे म्हणता कथा निर्भाव नुसता कथा करस म्हणत. माझा प्रश्न आहे म्हणलं काय विवाहित बाई आणि विधवा बाई कशी ओळखायची म्हणतं प्रश्न सोपा आहे दादा आणि उत्तरही सांगतो ना तुला. म्हणे जमेल का म्हणलं जमलं तर उत्तर देतो नाही तर तुझ्या हाताकडून माळ घालतो तुला गुरुच करतो राजा. म्हणे महाराज सांगा ना उत्तर. म्हणलं भाऊ विधवा बाई जर ओळखायची असेल तर कंपडाला कुंकू लावत नाही टिकली लावत नाही लावायचा असला काळा बुक्का किंवा काळी टिकली लावते. आणि विवाहित बाई जर ओळखायची असेल कंपडाला कुंकू लावते किंवा लाल टिकली लावते. दोघांचा परिचय करून दिला. नेमकं त्याच्याच गावामध्ये जागर काल्याचं कीर्तन होतं.
आता काल्याचं कीर्तन आटोपलं, मग आमचे महाराज मंडळी काय करतात, तो गुरुजी नारळ दक्षिणा देतो तेव्हा काय करतो आपण, बुक्का लावतात. मला लावला बुक्का, मी बॅगलीनी गोष्टी आणली, तेच आपी तर पुढे उभं होतं. त्याने मनकडे देख म्हणे बाबा राधे राधे, म्हण के भैया राधे राधे, चालणार का महाराज, म्हणता हो भाऊ. तोपर्यंत एसटी आली, समधी कॉलेजची पोर वरती चढली, महिला म्हणता वरती चढायला लागल्या. मला असं वाटलं आपण कीर्तन करा होता, आपण आपली मर्यादा सांभाळायला पाहिजे. मी जागीच थांबलो, सगळ्या महिला वरती चढल्या. तेव्हा सगळ्यांच्या नंतर मी एसटीच्या पहिल्या पायरीवर पाय ठेवला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला. मध्ये आल्याच्या नंतर त्या पोरानं माझ्याकडे बघितलं आणि त्यानं मला सांगितलं, म्हणे महाराज हो रविकिरण बाबा या ना पुढे. मी म्हणा विचार करा, तो म्हणतो पोरग काय भारी भाऊ, एवढं गोड पोरग आपल्यासाठी जागा धरून ठेवली, पोरांना आपण उगाच वाईट विचार करत होतो पोराबद्दल, पोरग लई गोड आहे म्हणलं राव. म्हणे बाबा या ना पुढे, म्हणता हो ना भाऊ. म्हणे महाराज सर का ना पुढे, म्हणता होणार भाऊ. त्यांना मित्रच म्हणा एक आगाऊ होता, तो म्हणे का रे तुला इथला मित्र दिसत नाही, त्या रविकिरण महाराजले का बा पुढे बोलाय राय ना. अरे येऊ द्या म्हणे विचाराल, त्या नवरा मर जायचे म्हणे. केवढं इज्जत लिहावंश आई. पण बरं रे बा तुम ना गाव ना पुरी बी चांगला दिखणार, ऊन तवच ना विचारास ना. हो कीर्तनले बसेल शेतच त्या, ऊन तव दर्शन कर बराच पुरेश नाही, समाधान वाटणं वातावरण देखील नाही. हो आणि जे पण बसले तरुण भाऊ, खरंच मला स्वाभिमान वाटतो तरुण भावांचा, नाही त्या तरुण कीर्तनला येतच नाही. हो पण आता मी माझ्या कीर्तनातून 100मधनं 70% तरुण असतात कीर्तनाला. इतका समाधान वाटतं ना, इतकं समाधान वाटतं की मला असं वाटतं की माझा हिंदू तरुण जागा झालाय. हो आणि त्याला आता धर्म काय कळायला लागले म्हणून कीर्तनात यायला लागले नाही का. हो नाही ते बाकी गावेस मग अजून बी काय 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 हाय समजलं नाही तुमले, मग ज्याले समजे राहणार ते हसायला लाग्या. नुसता लावण्यातच तरुण पोरीन पैसा उडावतस. हो बाकी ना शिट्ट्या मारतस, तमाशा चाल ना का, बाकी ना उभा राया मारतस. अरे ते तमाशेवाले पण करतात तर पोटासाठी करतात, त्यांची एक लावणी या पोटासाठी नाचते मी परवा कुणाची नाही का. आणि बानट सुरूत ना हा तू उपडीत अशी रे आटेकीस नाही वाय बार धंदा आहे, त्यापेक्षा चांगलं वाटलं नाही गाव मग पोरी कीर्तन लिहि बसेल बाबा. वा वा खरंच धन्यवाद दादा, तुम्ही कीर्तनात आलात.